डॉक्टर साहेब जानवो नमस्कार मित्रांनो, मी मुकुंद कुरनुले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या झाडीपट्टी मिनघेरी या यूट्यूब चॅनलवर। अजून तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलमध्ये जाऊन व्हिडिओ सेक्शनमध्ये आपल्या झाडीपट्टीमधील नवनवीन कार्यक्रमांचे व्हिडिओ उपलब्ध आहे, तर तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता। व अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व सबस्क्राईब केल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा, जेणेकरून आपल्या झाडीपट्टीमधील संपूर्ण कार्यक्रमांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। सोळा अहो मी ओळखली आहे तुम्हाला। हा नक्की तुम्हीच आहात। नाव घेतल्याशिवाय मी सोडणार नाही। अहो हे काय करता, मी लग्नातच नाव घेतली ना। तसं नाही, उकडा घेतल्याशिवाय मी नाव सोडणार नाही तुला। बरं बाबा, घेते मी उखाणा। शंकराच्या पेंडेवर बेलफुल वाहते वाकून, शंकराच्या पिंडीवर बेलफुल वाहते वाकून, हरिराव माझे पती त्यांच्या संसारात मिळेल मला सकून। आणि एक दुसरं सांगू का? काचाच्या गिलासामध्ये घप्प घप्प दही, काचाच्या गिलासामध्ये घप्प घप्प दही, आणि माझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे त्यांच्यावर हरिरावांची सही। वा वा यशवा, किती मधुर आवाज आहे का तुझा। हा मला की नाही तुमच्याशी बोलायचं आहे, पण तुम्हाला कसं सांगावं हेच मला कळत नाही। मला खूप लाज वाटते बाई। अगं अशी लाजायला काय झालं? अगं तुला जे काय बोलायचं ते स्पष्टपणे बोल। नाथ, मला की नाही आंबट आंबट पदार्थ खावंसं वाटतं। सांगू तुम्हाला? सांग। लिंबू, चिंच, आवळी, बोरी यासारखी फळे मला खूप खावीशी वाटतात, आणि जेवायला गेलं की उलट्या। अगं मग डॉक्टरांना बोलावणे बरे राहील। थांब, मी नारायणला बोलावला पाठवतो डॉक्टर आणायला। अरे नारायण, काय झाले दादा? अरे नारायण, तू डॉक्टरांना बोलाव ना। कशाला? वहिनीला उलट्या होत आहे। वहिनीला उलट्या होत? अरे पण डॉक्टरला बोलवण्यासारखं झालं तरी काय? तिला उलट्या येत आहेत। आता आलं माझ्या लक्षात दादा, वहिनी उलटी का करत आहे ते। हे बघा, बापूजींना तरी समजलं, पण तुम्ही एवढे मोठे घोडमे झालात ना तरी तुम्हाला नाही समजलं। अरे तुम्हाला दोघांनाही समजलं, पण मला कसं नाही समजलं? बयाळ आहे दादा, एवढा मोठा झाला। अरे दादा, आपल्या घरी गणपती बाप्पा येणार आहे, त्याची मूर्ती स्थापन होणार आहे। समजलं मग? अरे वा नारायण, मग अरे तुला समजलं आणि मला कसं नाही समजलं? म्हणूनच म्हणतो तू। मी सांगू का हरिभाऊ? बोल। आपल्याला की नाही, माझ्या मते असं वाटते वहिनीला बाळच होईल। यशोदा, तुला मुलगा हवे की मुलगी? मला मुलगीच पाहिजे। म्हणतात ना, मुलगी म्हणजे पहिली बेटी आणि तूप रोटी। अच्छा, नाही नाही बहिणी, अरे बेटाच होऊंगा, मला वाटतं बाळच होईल। तू बघतच राहा। बरं यशोदा, तुझ्या बाळपणाला किती वेळ आहे ग? हे मला माहित नाही, डॉक्टर आल्यानंतर सांगते। कसा बोलते भाऊ? अरे नारायण, अरे तू लवकर जा आणि डॉक्टर साहेबांना बोलाव ना। ओके, मी आता जातो डॉक्टर साहेब। लवकर जा।
लवकर या. तब्येत बघा, तपासा तपासा. आमच्या इष्टाची तब्येत तपासा. या बसा बसा. बाईसाहेब कसं वाटतं तुम्हाला? काही त्रास होत आहे का? डॉक्टर तुम्ही आहात का मी? अजिबात तुम्हाला वाटतं का असं सांगा ना ते आम्हाला. तपासल्यानंतर तुम्हाला समजायला पाहिजे की बरं, डिग्री ठीक केल्या आहे. की अनपढ? ठीक आहे ठीक आहे. तपासा तपासा उलटा करून राहिले तपासा लवकर. डॉक्टर साहेब माझ्या पोटामध्ये खूप दुखते हो आणि जीव कसा घाबरा घाबरा लागतो. डॉक्टर साहेब मला फार भीती वाटते हो. बाईसाहेब तुम्ही आता मुळीच घाबरू नका. दिवस पूर्ण झाले की असंच वाटतं. असं द्या लवकर इंजेक्शन. डॉक्टर साहेब जानवो
मुळी चिंता करू नका. मी तुम्हाला धक्का सुद्धा लागू देणार नाही. साहेब साहेब पोटात खूप दुखायला लागलं. बाईसाहेब घाबरू नका, काहीच होणार नाही. चला तुम्ही आतमध्ये घरात चला बरं. चला. उठा. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरे या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.